बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराच्या निषेधार्थ जालन्यात काढण्यात आला जन आक्रोश मोर्चा। जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणला। बांगलादेश हिंदू अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावी, हिंदू बांधवांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराच्या निषेधार्थ जालन्यात आज जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात हिंदू समाज बांधव हजारोच्या संख्येने सहभागी झाले आहेत। या जन आक्रोश मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेलाय। बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या देशात राहणाऱ्या हिंदू अल्पसंख्याक समुदायावर कट्टरपंथीयांकडून प्राणघातक हल्ले केले जात आहे। जालना जिल्ह्यातील व शहरातील सकल हिंदू समाज बांधवांनी शहरातील गांधी चमन येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात हजारोच्या संख्येने हिंदू बांधवांची उपस्थिती होती। जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे की बांगलादेशमधील सध्याच्या राजकीय व अराजकता परिस्थितीमध्ये बांगलादेशामधील बहुसंख्य मुस्लिम धर्मियांकडून राजकीय व आरक्षण आंदोलनाऐवजी बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदूवर व इतर अल्पसंख्याक धर्मामधील लोकांवर बहुसंख्याक मुस्लिमांकडून अत्याचार होत आहे। तसेच हिंदू धर्मियांचे मंदिराची जाळपोळ करणे, त्यामधील मूर्तीची विटंबना करणे, हिंदू धर्मियांचे घरे जाळणे, संपत्ती लुटणे, तसेच हिंदू धर्मामधील मुलींची व स्त्रियांची अब्रू लुटणे व त्यांना मारहाण करणे असे अमानवीय प्रकार होत असल्यामुळे बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदू भयभीत झाला असून असुरक्षित दडपणाखाली जीवन जगत आहे। बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदूंना संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारकडून तात्काळ बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदू व इतर अल्पसंख्याक समाजावरील हिंसाचार रोखण्यासाठी बांगलादेश सरकारवर दबाव निर्माण करून अल्पसंख्याक धर्माचे संरक्षण करावे अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता। या प्रसंगी सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। जय श्री राम, हरे कृष्णा। बार बार हिंदुओं के ऊपर बांग्लादेश में अत्याचार हो रहा है। 2021 में भी इस प्रकार की घटना हो गई थी और इस बार भी 2024 में इस प्रकार की घटना हो चुके हैं। इसमें बहुत सारे हिंदू के जो मंदिर हैं, हिंदू के जो महिलाएं हैं, लड़कियां हैं, उनको उठा के उसके ऊपर अत्याचार किया जा रहा है। हम निवेदन देते हैं भारत सरकार को कि उसके ऊपर बांग्लादेश में अच्छा से अच्छा कानून निकाल के हिंदुओं को किस प्रकार से रक्षा हो जाए उसके ऊपर कार्य करें। साथ ही साथ में जितने भी हिंदुओं के जो मंदिर हैं उन हिंदुओं को संरक्षण, मंदिरों को और प्रार्थना स्थल है वहाँ पे उनको संरक्षण प्राप्त हो जाए। और इसी साथ में महिलाओं को बचाने के लिए अल्पसंख्यक के लिए एक अलग ऐसा कानून बनना चाहिए जिसके वजह से बहुसंख्यक जो लोग हैं वहाँ के वो अल्पसंख्यकों को अत्याचार न करें। इस प्रकार से हम भारत सरकार को निवेदन देते हैं और जल्द से जल्द इसके ऊपर कार्य करें, ऐसे विनती करते हैं। हरे कृष्णा, जय श्री राम। क्या नाम है? हम इस्कॉन के अध्यक्ष यहाँ के रास गोविंद दास जी। हम आप सबको विनती करते हैं कि इसके ऊपर कार्य करके कुछ न कुछ बड़ा कानून हो जाए जिसके कर हम हिंदुओं का संरक्षण और रक्षण कर सकें। सर, मला काय सांगणार? आज तुम्ही निवेदन दिलेलं आहे, काय मागणी केलेली आणि आज तुम्ही मोर्चा काढलाय, काय सांगणार याबद्दल? बांगलादेशमध्ये जे जगामध्ये ज्या हिंदू, बौद्ध, शीख, जैन यांनी जो अहिंसेचा, शांतीचा मार्ग जगाला दाखवलेला आहे, असे आमचे धर्म बांधव बांगलादेशमध्ये राहतात। परंतु तिथे जिहादी मानसिकतेच्या लोकांनी आमच्या बहिणीवरती, आई मावल्यांवरती, भावावरती जे अत्याचार केलेले आहेत, आमचे धार्मिक स्थळ पाडलेले आहेत आणि अनेक अत्याचार तिथे सुरू आहेत। या संदर्भाने केंद्र सरकारने स्वतः आपली भूमिका विशद करावी, केंद्र सरकारने त्या ठिकाणी आपली भूमिका निभवावी। या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशामध्ये मोर्चे सुरू आहेत। तसेच या पद्धतीने जालना शहरामध्ये जे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शन झालेली भूमी आहे, या जालना शहरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी हिंदू, बौद्ध, शीख, जैन मोठ्या हजारोच्या संख्येने या ठिकाणी मोर्चामध्ये सामील झालेले आहेत आणि निषेध मोर्चा या ठिकाणी आम्ही संपन्न केलेला आहे। मागणी आहे बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक आहेत, जे हिंदू, बौद्ध, शीख, जैन आहेत, यांना सुरक्षा देण्यात आली पाहिजे। कारण ह्या जगात मानसिकता, मानवतेचा जो कल्याणाचा जो मार्ग दाखवलेला आहे तो हिंदूने दाखवलेला आहे आणि त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर जगामध्ये मानवतेची संकल्पना ठेवणेच मुळामध्ये चुकीचे राहणार आहे। म्हणून सरकारने भूमिका निभावी अशा आम्ही या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे। आज चमन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आम्ही प्रधानमंत्र्यांना निवेदन पाठवलेलं आहे। मी धनसिंह सूर्यवंशी, सकल हिंदू समाजाचा समन्वयक आहे।